नमस्कार. हिंदवी न्यूजच्या माध्यमातून रांजणगाव फाटा येथे अनिसभाई यांच्या आपण निवासस्थानी आलेलो आहे. तसंच आज मुस्लिम सण असल्यामुळे रमजान ईद आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल भाई, आज आपली रमजान ईद आहे, काय सांगाल? काही एक समाजामध्ये एक आमचा सर्वात मोठा सण आहे आणि आमचे समाज बांधव सगळे 30 दिवसाचा उपवास ठेवतात. निरंकार उपवास ठेवून आणि कुराण शरीफ वगैरे पठण करतात, नमाज वगैरे पाळतात आणि एक समाजामध्ये एक संदेश देतो की बाबा असं नाही, असं करा किंवा चांगलं वागा, चांगले राहा, आई वडिलाला चांगलं सांभाळा, भाऊ भावामध्ये भांडणं तणणं जे असेल ते मिटून सगळे एकामेकाच्या गळ्यात गळा भेट घालून आणि पुऱ्या आपल्या भारतासाठी एक चांगला संदेश जावा आणि आपल्या म्हणजे आपल्या व्यतिरिक्त आपल्या समाजामधले कुठलाही धर्म असो त्यांना एकामेकाच्या जसं ते दिवाळीला बोलवतात तसं आम्ही त्यांना ईदला बोलवतो. त्या हिशोबानं एकामेकाचा एक भाईचारा वाढतो आणि याच्यातून एक संदेश चांगला जातो. जे समाजामध्ये ते तेढ निर्माण होती ती या रमजान ईदमुळं ती तेढ निर्माण होणारे जे लोक, तेढ निर्माण करणारे लोक आहे त्यांना एक कुठेतरी आळा बसतो आणि एक आपुलकीचं एक वातावरण निर्माण होतं रमजान ईदमुळं. आणि एक मोठा सण असल्यामुळं आम्ही चांगल्या आनंदानं उत्साहानं साजरा करतो. तसेच आमचे मराठी बांधव असो, जैन समाज असो, धनगर समाज असो, ब्राह्मण समाज असो, जितके बी समाज आहे सगळे येतात जातात, एकामेकाला विश करतात, ईद मुबारक म्हणून देतात. कोणी स्टेटसवर देतं, कोणी फोनद्वारे देतं. त्या हिशोबानं आम्ही आमच्या सुरकुर्मेचा प्रोग्राम ठेवत असतो. त्या हिशोबानं राजकीय जे लोक आहेत ते पण येतात आणि विविध पक्षाचे लोक बी येऊन भेटतात, समाजाचे लोक बी येऊन भेटतात आणि एकामेकाच्या सहवासात ही ईद आनंदानं साजरी होते. तसेच आज आपण जो कार्यक्रम ठेवलेला आहे, हा किती लोकांचा कार्यक्रम आहे आपला? हा कार्यक्रम असा आहे का हा एक नियोजित कार्यक्रम असतो. जे लोक येतात आम्ही आमचं काम करत राहतो. आमचं जे बी लोक आले तर त्यांना आमचं सुरकुर्मा पाजून त्यांचं गोड तोंड करून त्यांच्या गळा भेट घेऊन एक चांगला संदेश द्यायचा प्रयत्न करतो. कारण की कधी एका दिवसात 500 बी लोक होतात, कधी 200 बी होतात, कधी 300 बी होतात. असं आमचं 15 दिवस हे नियोजन चालतं. तसेच आपण आज हिंदवी न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता अनिस भाई यांच्या घरी पाहुणे आलेले आहे. तसेच ते शिरखुर्मा गुलगुले याचा आस्वाद घेत आहेत. मी हिंदवी न्यूज, अक्षय ढोले, छत्रपती संभाजीनगर.